त्यांच्या न्याय हक्कासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू आहे. माझे वडील महानगरपालिकेमध्ये होते. माझ्या वडिलांची अनुकंपा नोकरी कुठलाही कागद न लावता फक्त एका अर्जावर साखर उकरडा आठवड या अनोरस मुलाला देण्यात आली. कारण तो फक्त संजय खोडके, सुलभा खोडके आणि अविनाश मार्डीकर राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता होता. त्याच्यामुळे त्याला अनुकंपा नोकरी कुठल्याही नियमात बसतच नाही. नियम बाहेर नोकरी देण्यात आली. नोकरी 2012 मध्ये दिली. नोकरी दिल्यानंतर जेव्हा मी कोर्टामध्ये केस दाखल केली तर मी जे वकील ठेवले होते ॲडव्होकेट मिलिंद वैष्णव त्यांना महानगरपालिकेने लाच स्वरूपात मनपा पॅनलवर घेतले. वकील पॅनलवर असताना माझी केस लढला आणि हरला. त्याच्यानंतर 2014 मध्ये माझ्या आईचं घर ते फक्त आडनावानं हस्तांतरण केलं. त्याच्यात तिथे पूर्ण नाव असेसमेंटवरून गहाळ गेलं. आडनावानं असेसमेंट हे केलं. त्याच्यावर कुंताबाईच्या नावानं प्रधानमंत्री आवास योजना 2022 मध्ये दिली. तिचं घर पाडलं. तिच्या घरातून तिला बेघर केलं. आम्ही अनुसूचित जातीच्या बौद्ध धर्मीय महिला आहो. आम्हाला जर कोणी बेघर करत असेल तर त्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल होतात. अनेक तक्रारी सीपी कार्यालयामध्ये दिल्या. माझ्या वडिलांचं सर्व्हिस बुक गहाळ आहे, असिस्टंट गहाळ आहे, गहाळ आहे. तरी सुद्धा आम्हाला या 6 महिन्यामध्ये न्याय मिळाला नाही. माझी आई या 6 महिन्यामध्ये 2दा बिमार पडली. मागच्या वेळेस इव्हिलमध्ये 6 बातमी अशी आहे संजय खोडके, सुलभा खोडके, अविनाश मार्डीकर यांच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल व्हावे. कुंताबाई आठवड, सागर आठवड, आकाश आठवड याला तत्काळ यांना अटक व्हावी. माझ्या आईचं जे घर आहे ते माझ्या आईच्या नावाला जसं होतं तसं तिच्या नावाने पडलेलं आहे. आमची अनुकंपा नोकरी आणि आमचं घर आम्हाला भेटलं पाहिजे. माझ्या आईची अंत्ययात्रा तिच्या घरातून तोपर्यंत हलणारच नाही. आमच्यावर जिल्हाधिकारी कार्यालय दबाव टाकत आहे, पोलीस प्रशासन दबाव टाकत आहे. पण कितीही दबाव आला तरी आम्ही इथे भेटणार नाही. तुमचं नाव? माझं नाव विजय आठवड. माझी आई शांता आठवड, 72 वर्षीय.